आणि खाज अजिबात आली नाही, म्हणजे लिंबाने बिलकुल खाज नाही आली. लिंबू खायची मला भीती वाटायची, मी 3-3, 4-4 हे पिळले लिंबू, थोडी पण खाज नाही आली आणि फ्रेश वाटतं. इतका आनंद झालेला आहे की तो शब्दात व्यक्त करता येऊन नाही राहिला आणि शब्द नाही सापडून राहिले तो आनंद व्यक्त करायला. म्हणजे उत्सुकता होती बोलायची, इथं आला सगळं विसरल्यासारखं झालं असं. नाही तरी फर्स्ट टाइम बोलून राहिला, छान हा, बोलतो. आणि फर्स्ट टाइम बोलून राहिली आणि ही जस्ट टाइममुळे डेअरिंग आलं मला असं. आणि केव्हा इकडे आली म्हणजे मॅडमला भेटल्याशी जाणारच नाही आता कधी, एक दिवस मुक्कामी त्यांच्याकडे. वा वा, या या. आधीच सांगितलं. हा, या कधी. आणि कुठलंही शिबिर असलं मॅडमचं म्हणजे मी जाईलच तिथे. मी नाही जा. हा, विशेष म्हणजे माझ्या घरात सगळे डॉक्टर आहेत, माझे भाचे, माझे काका, हे सांगायचंच राहिलं. माझ्या काकांनी मला सांगितलं तू उपवास कर. माझ्या काकांनी सगळ्या प्रकारच्या गोळ्या सांगितल्या, माझ्या गोळ्याचे नाव पाठ आहे, पण ते मी सांगत बसत नाही. या 3-3 गोष्टी सांगितलं द्यावं लागली. म्हणजे इथं आल्यावर मला उपवासाचं महत्त्व कळलं. काकांनी सांगितलं, मी कधीच उपवास केला नाही. केला एकादशीचा तरी फराळाचं खाऊनच केला. आणि काळे सरांबद्दल पण सांगायचं आहे. काळे सरांनी खूप हे केली, सेवा केली. आणि ते एक ऑफिसर आहेत आज, त्यांच्याकडून आपण सेवा करून घेतो आणि सेवा करायला पण खूप मोठं मन लागतं. आज ते ऑफिसवरून रिटायर असते, त्यांच्या अवतीभोवतीनं लवकर असते. किती म्हणजे घरी एका याच्यात राहिले असेल, सुनीसमोर, मुलासमोर, बायकोसमोर, आणि ते आपल्यासमोर आपली हे करतात, म्हणजे सेवा करतात बुवा आपली. हे खूप महत्त्वाचं आहे. हे खूप म्हणजे आमच्या घरात सगळे ऑफिसर आहेत, घरी कसे राहतात बुवा आणि हे दोघं कसे राहतात, यांच्याकडून एक शिकण्यासारखं आहे. म्हणजे सरांचं खूप कौतुक आहे, पण माझे शब्द सांगता, पण शब्द नाही त्यांना सांगायला बुवा.